जय श्रीराम. राष्ट्रप्रथम संकल्प देश हिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण जो विषय घेऊन आलो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असून त्याची महाराष्ट्रात खूप चर्चा चालू आहे. आजपर्यंत अनेक वेळा असं निदर्शनास आलं आहे की मोठमोठ्या शहरांमध्ये ज्या सोसायटी असतात त्यातील फ्लॅटमध्ये अनेक अनधिकृत कामं घडवली जातात. अशी कितीतरी प्रकरणं आजपर्यंत समोर देखील आलेली आहेत. ठाण्यात असंच एक मोठं प्रकरण समोर आलंय आणि त्याची मोठी चर्चा होताना पाहायला मिळते. काय आहे नेमकं प्रकरण ते आपण जाणून घेऊ. महाराष्ट्रातील मोठं शहर मानलं जाणाऱ्या ठाण्यातील आलिशान सोसायटीमधील फ्लॅटमध्ये बेकायदेशीररित्या महिलांच्या स्त्रीबीज विक्रीचा प्रकार समोर आलाय. याला बेकायदेशीररित्या आपण यासाठी म्हणतोय कारण कायदेशीररित्या स्त्रीबीज देता येतात आणि त्यासाठी तसा कायदा देखील अस्तित्वात आला आहे. परंतु ठाण्यासारख्या मोठ्या शहरातील आलिशान सोसायटीमध्ये असणाऱ्या फ्लॅटमध्ये स्त्रियांचे खोटे आधार कार्ड बनवून त्यांचे स्त्रीबीज घेतले जायचे आणि पुढे ते नावाजलेल्या IVF सेंटरमध्ये पाठवले जायचे. नाशिक येथील मालती IVF सेंटरचे नाव यामध्ये समोर आलंय. ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकाराची चौकशी सुरू आहे त्यावरून तरी यातील पूर्ण सत्यता समोर येईल का असा प्रश्नच उद्भवतोय. काही मोठ्या लोकांचा यामध्ये सहभाग असण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण एवढं मोठं षडयंत्र हे कोणाच्या वरद हस्ताशिवाय घडू शकत नाही हे देखील लक्षात येत आहे. स्त्रीबीज म्हणजे नेमकं काय ते आधी आपण समजून घेऊ. एखाद्या जोडप्याला मूल होण्यासाठी पुरुषाकडून शुक्राणू तर स्त्रीकडून स्त्रीबीज तयार होणं गरजेचं असतं. परंतु ज्यावेळी स्त्रीमध्ये स्त्रीबीज तयार होत नाही त्यावेळी डोनर मार्फत तिला स्त्रीबीज घ्यावा लागतो आणि त्याला डोनर IVF असं म्हणतात. ART ॲक्ट 2021 नुसार डोनर ट्रीटमेंट ही ऑथोराइज IVF सेंटरमध्ये व्हावी आणि जे डोनर यामध्ये घेतले जातात ते शासनाच्या ऑथोराइज ART बँकमधून घेतले जावेत व त्याचप्रमाणे एका डोनरला फक्त एकाच कपलसाठी तिच्या स्त्रीबीजाचा वापर करता येऊ शकतो असे महत्त्वाचे निकष या ART ॲक्टमध्ये दिले गेलेले आहेत. जर कायदेशीर मार्गाने स्त्रीबीज देता येतात तर मग अशा पद्धतीने स्त्रीबीज देण्यामागचं नेमकं कारण काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता उभा राहिला आहे. वैद्यकीय दृष्ट्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार स्त्रीबीज देताना त्या महिलेला जर जास्त प्रमाणात औषधांचा डोस देण्यात आला तर तिचा जीव देखील जाऊ शकतो. एवढी मोठी रिस्क असताना देखील अनधिकृतरित्या चालवल्या जाणाऱ्या या स्त्रीबीज विक्री ठिकाणी महिला नेमक्या कशा येतात, नेमकी कोणती प्रलोभनं या महिलांना देण्यात येत होती, त्यांना स्त्रीबीज देताना काय धोका आहे हे सांगितलं जात होतं का, या महिलांच्या घरच्यांना त्या जे काही करत आहेत त्याची कल्पना होती का, जर महिलांच्या घरच्यांच्या संमतीने हे होत असेल तर त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई होईल का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून त्यातील सत्यता ही समाजासमोर आणणं खूप गरजेचं आहे. मोठमोठ्या शहरातील आलिशान फ्लॅटमध्ये पैशासाठी महिला देह विक्री करताना यापूर्वी आढळल्या होत्या आणि आता स्त्रीबीज विक्री करताना. अशा पद्धतीने फ्लॅटचा वापर करणाऱ्या मालकांवर देखील कडक कारवाई करणं खरं तर गरजेचं आहे. स्त्रीबीज विक्री प्रकरणात जे गुन्हेगार समोर येतील त्यांच्यावर कठोर कलम लावून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल या दृष्टीने प्रशासनाने पावलं उचलली पाहिजेत. जर या गुन्हेगारांना किरकोळ शिक्षा झाली तर येत्या काळामध्ये असे प्रकार प्रत्येक शहरामध्ये घडलेले पाहायला मिळतील. हा स्त्रीबीज विक्रीचा प्रकार अतिशय गंभीर असून यामध्ये अनेक महिला गुंतलेल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे अतिशय गांभीर्यपूर्ण पाहून त्यामध्ये किती IVF सेंटर आणि कोणते डॉक्टर यामध्ये सहभागी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी समाजातून मागणी होताना दिसत आहे. आमचा आजचा विषय आपणाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. राष्ट्रप्रथम या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय श्रीराम.